अमरावती शहरात आदिवासी समाजाने आपल्या हक्क व हक्काच्या प्रश्नांसाठी एकजुटीने भाकर मोर्चा काढून सरकार विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला। अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजांवर अन्यायकारक दडपशाही करणाऱ्या शासनाच्या धोरणाविरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला। एक तीर एक कमान, आदिवासी एक समान या गगनभेदी नाऱ्यासह हजारोंच्या संख्येत आदिवासी समाज बांधव यांचा मोर्चा अमरावती शहरातील मुख्य चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं अशी घोषणाबाजी करत आदिवासी समाजाने सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला। या मोर्चातून आदिवासी समाजाने स्पष्टपणे मागणी केली की अनुसूचित जमाती आरक्षणामध्ये बंजारा, धनगर तसेच इतर 83 जातींचा समावेश करून आदिवासींच्या हक्कांवर गदा आणू नये। तसेच माननीय राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील 17 संवर्गातील पेसा रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी ठाम मागणी करण्यात आली। आज जो पूरे आदिवासी समाज बांधवों के माध्यम से यहाँ पर अमरावती में एक भाकर मोर्चा का आयोजन किया गया है और खास तौर पर इस मोर्चे का आयोजन करने के पीछे का एकमात्र उद्देश्य है कि जो धनगर समाज हमारे आदिवासी समाज में जो घुसखोरी कर रहा है उसके खिलाफ में यहाँ पर आज सभी आदिवासी बंधु पूरे अमरावती जिले के आज यहाँ पर रास्ते पर उतर चुके हैं। आज अगर शासन ने उनकी घुसखोरी जो कर रहे हैं उसको अगर बंद नहीं किया तो ये जो आंदोलन है ये कल चल के और भी तीव्र होगा और भी रास्ते पर उतरेगा और इसका अंजाम वो समाज बांधवों को और सरकार को भुगतना पड़ेगा। इसलिए हम विनती करते हैं कि घुसखोरी को बंद करें। अगर उनको आरक्षण चाहिए तो वो उनके हिसाब से उनकी अलग मांग रखें, लेकिन आदिवासी समाज मोर्चाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या मंदिरासमोरून झाली। त्यानंतर पंचवटी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, राणी दुर्गावती चौक या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि अखेरीस आयुक्त कार्यालय येथे मोर्चाचे समापन करण्यात आले। या मोर्चामध्ये अमरावती जिल्ह्यातील आदिवासी समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेष बाब म्हणजे मेळघाट क्षेत्रातील माजी आमदार राजकुमार पटेल, रोहित पटेल यांच्यासह विविध आदिवासी संघटनांचे नेते आणि समाज बांधवांनी हजेरी लावून मोर्चाला पाठिंबा दिला। मोर्चात घोषणाबाजी करत आदिवासी समाजाने शासनाला इशारा दिला की मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल। अमरावती शहरातील प्रमुख चौकातून निघालेला हा भाकर मोर्चा आदिवासी समाजाच्या हक्कासाठीचा ऐतिहासिक लढा ठरला। आता या मोर्चाला अनुसरून शासन आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला अनुसरून कोणते निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं। अरे एक तीर एक कमान, आदिवासी एक समान, एक तीर एक कमान, आदिवासी एक समान। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।